भारताला स्वातंत्र्य मिळण्या अगोदर ज्या घडामोडी घडत होत्या त्यावर मौलाना आझाद यांची करडी नजर होती। आज घडणाऱ्या कोणत्या बाबींचा भविष्यात काय परिणाम होऊ शकतो हे ते समजून होते। देशाच्या फाळणीला त्यांनी कडाडून विरोध केला होता व तो शेवटपर्यंत कायम राहिला। त्यांनी इतर नेत्यांनाही फाळणी न करण्याची विनंती केली होती, पण शेवटी जे नाही घडायला पाहिजे होते तेच घडलेच। देशाची फाळणी झाली, देशात दंगली उसळल्या, माणूस माणसाकडे माणूस नाही तर जात म्हणून बघायला लागला। हे मौलानांना सहन होत नव्हते। लोकांना शांत करण्यासाठी त्यांच्या मनातील फाळणीच्या दुःखाला आणि देशात पसरलेल्या दंगली आणि जातीवादाला संपविण्यासाठी स्वातंत्र्य सेनानी मौलाना अबुल कलाम आझाद यांनी भरपूर प्रयत्न केले, असे प्रतिपादन मौलाना आझाद महोत्सव समितीचे अध्यक्ष भैरवनाथ वाकळे यांनी केले। मखदूम एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी, रहमत सुलतान फाउंडेशन आणि अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या वतीनं देशाचे पहिले शिक्षण मंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त मौलाना आझाद कैदेत असलेल्या अहमदनगर किल्ला येथील नेता कक्षात त्यांना अभिवादन करण्यात आले। यावेळी वाकळे यांनी मौलाना आझाद यांच्या गुबारे खातीर या पत्रसंग्रहाचे जानेवारीमध्ये मराठी आणि हिंदी अनुवाद प्रसिद्ध करणार असल्याची घोषणा केली। आबिद खान, NTV न्यूज मराठी, अहमदनगर।